श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी अजिबात कडू न होणारी आणि अगदी झटपट होणारी कारल्याची भाजी बनवणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे ना मी छोटे छोटे 4 कारले घेतलेले आहे. अशा पद्धतीने अगदी बारीक कापून घेतलेले आहे. त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि अर्धा चमचा मी त्यावरती मीठ टाकून घेते आणि मीठ अगदी छान असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून कारल्याचा कडूपणा जो आहे तो मिठामुळे कमी होतो आणि खाली पाणी शिल्लक राहतं. त्यामुळे 15 ते 20 मिनटं आपल्याला छान असं मीठ लावून हे कारले असेच ठेवायचे आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. तर आता ठेचून घ्यायच्या लसूण पाकळ्या त्या चवीला खूप छान लागतात. तर इथे ना गॅसवरती एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेलं कढईमध्ये. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेते आणि लसूण पाकळ्या ज्या आहे ना ठेचून घेतलेला लसूण तोही आपण यात टाकून द्यायचा. छान लालसर झाल्यानंतर लसूण आपण त्यात कांदा टाकून घेणार आहे. कांदा छान तेलामध्ये थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर दोन्हीही मी यात सोबतच टाकून दिलं. कोथिंबीरीने ना चव छान येते कांदा टोमॅटोला, त्यामुळे ही तेलातच मी छान अशी परतवून घेणार आहे. आता आपल्याला झाकण ठेवून कांदा आणि टोमॅटो थोडेसे नरम होईपर्यंत, मऊ होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून हे परतवून घ्यायचे आहे. अगदी एखादा मिनिटभर झाकण ठेवून आणि परत एकदा आपण हे परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे ना लवकर परतल्या जातं, म्हणून मी इथे झाकण ठेवलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता थोडासा टोमॅटो नरम झालेला आहे, अजून पूर्णपणे शिजलेला नाही. छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे, तो मिक्सरला थोडासा फिरवून घेतलेला आहे. म्हणजे 1 चमचा सुकं खोबरं मी इथं टाकलेलं आहे. नंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे ते मी अगदी पाव चमचा. त्यानंतर हे सर्व ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुके मसाले जे आहेत ना ते कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्यामध्ये ना छान एकजीव होण्यासाठी हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा कप यात मी पाणी टाकून एक वाफ घेते, जेणेकरून आपला टोमॅटोसुद्धा छान शिजल्या जाईल आणि त्याचबरोबर आपले मसालेसुद्धा छान एकजीव होतील त्यासाठी. अगदी अर्धा कप पाणी इथे मी वापरलेलं आहे. आता झाकण ठेवून द्यायचं आणि एक वाफ घ्यायची. फक्त एखादा मिनिटभर फक्त कमी गॅसवरतीच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. याने काय होतं, जे सुके मसाले आहेत ना त्यांनी कांदा टोमॅटोमध्ये छान एकजीवपणा येतो आणि छान व्यवस्थित हे शिजल्या जातात. गॅसची फ्लेम कमी केलेली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं आपलं मसाला एकजीव झालेला आहे. त्यानंतर हे सर्व कारले जे आहेत ना व्यवस्थित मी पिळून घ्यायचे आणि त्यानंतरच हे भाजीमध्ये मसाल्यामध्ये ॲड करायचे आहे. मिठामुळे जे कडू पाणी आहे ना ते सर्व कारल्याचं निघून जातं आणि आपली भाजी अगदी कमी कडू व्हायला मदत होते. त्यामुळे इथे ना अशा पद्धतीने मीठ लावून ठेवायचं, म्हणजे ना उकडायचं टेन्शन, उकडून घ्यायचं किंवा वाफेवरती उकडून घेता कशी पद्धत करता, पण मग काही वेळेस ना कडू होतं. त्यामुळे अशा पद्धतीने करा, अगदी झटपट होतं आणि अजिबात वेळ लागत नाही. एखादी वाफ घ्यायची फक्त आणि तुम्ही बघू शकता कारले शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून हे कमी गॅसवरतीच होऊन द्यायचं आहे. अजिबात मोठ्या गॅसवरती आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची नाही आहे. तर अजून 10-1% तरी आपलं कारलं अजून शिजण्याचं बाकी आहे. परत एक वाफ घेते. थोडंसं मीठ कमी वाटलं, मी इथे अगदी पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आणि मिक्स करून आणि परत एक वाफ घेते. अगदी 5 मिनटासाठी मी हे वाफेवरती होऊन देते, म्हणजे आपलं कारले छान हे शिजल्या जातील. झाकण ठेवलं, परत एखादा मिनिटाची अशी वाफ घेतली आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी अगदी चमचमीत छान, पाहताच तोंडाला पाणी येईल अशी आपली ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी झटपट आणि कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याच्या वाटणामुळे ना खूप छान चव येते. तुम्ही इथं ग्रेव्हीसुद्धा करू शकता, पण अशा पद्धतीने सुद्धा ना छान लागते. तर इथे ना अर्धा चमचा मी साखर टाकली, ज्यामुळे ना आपल्या कारल्याची भाजीची चव अगदी छान बॅलन्स होते. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपली भाजी इथे तयार आहे. झाली ना, पाहताच तोंडाला पाणी येईल अशी भाजी तयार. थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आणि मिक्स करून आणि भाजी खायला घेतलेली. खूप छान झाली, चवीला नक्की करून बघा आणि अशा पद्धतीने भाजी केली तर सर्वांनाच आवडेल याची गॅरंटी मी देते. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. थँक्यू.